चला जॉईन करा पटपट. करायचं स्टार्ट. आवाज येतोय सगळ्यांना? बोला. हो सर. हो सर. गुड. यस सर. चला मुलं जॉईन करतायत. पटपट पटपट जॉईन करून घेतो त्यांना. ऍडमिट ऑल. चला वैष्णवी संधान. चला आता आपण 27 मुलं झालेत. अजून आता जसे जसे येतील तसं तसं जॉईन करूया. आपण गेल्या वेळेला चर्चा केली होती बॅक्टेरियाच्या जनरल प्रॉपर्टीज बद्दल. आपण सगळं बघत होतो आणि बघता बघता आपण अनेक गोष्टी शिकलो होतो की व्हॉट इज डीएनए, व्हॉट इज आरएनए, कशा पद्धतीने असतं, प्लाझमिड्स कसे कसे असतात, प्लाझमिड किती टाईपचे असतात, त्याच्याबद्दल आपण चर्चा केली होती. किती टाईपचे प्लाझमिड असतात कोण सांगतं मला? प्लाझमिडचे टाईप कोण सांगतं? बोला. किती मुलांना येतं बघू. पहिली गोष्ट ही सांगा, व्हॉट आर प्लाझमिड? कम ऑन. व्हॉट आर प्लाझमिड? ज्ञानेश्वर पंडित गायधनी. Plasmid is a extra chromosomal DNA or extra genetic material DNA. Very good. And it is double stranded. कसं असतं? सर्क्युलर आणि डबल स्टँडर्ड असतं ते. ओके, आपण याच्याबद्दल बोललो होतो. आता आज आपण काय करूया की आपल्याला बॅक्टेरियाचं जनरल माहिती झालं. मागच्या वेळेला जिथं आपण लेक्चर स्टॉप केलं होतं, जिथं आपण थांबलो होतो, इट वॉज द टॉपिक रिगार्डिंग विथ, किंवा जो हा कशाशी संबंधित टॉपिक होता? रिप्रोडक्शनचा. रिप्रोडक्शन बद्दल बोललो आणि आपण लेक्चर स्टॉप केलं. रिप्रोडक्शन बद्दल बोललो होतो. बॅक्टेरियाचं रिप्रोडक्शन 3 मेथडनी होतं. सांगा पटपट पटपट. असेक्सुअल सांगा आणि सेक्सुअल सांगा. सेक्सुअलला काय म्हणतात? बोला बोला. बडिंग, कॉन्जुगेशन, बडिंग, कॉन्जुगेशन, बायनरी फिशन. बायनरी फिजन. बायनरी फिजन आणि बडिंग हे कोणत्या टाईपचे रिप्रोडक्शन आहे? असेक्सुअल. आणि कॉन्जुगेशन इज अ सेक्सुअल. कॉन्जुगेशन इज अ सेक्सुअल रिप्रोडक्शन. मला एक गोष्ट अशी सांगायची आहे किंवा अशी विचारायची आहे की कॉन्जुगेशन मध्ये, कॉन्जुगेशन साठी कोणते प्लाझमिड्स रिस्पॉन्सिबल असतात? कॉन्जुगेशन साठी कोणते प्लाझमिड्स? एफ प्लाझमिड. F plus and F minus. F minus. Yes, F प्लाझमिड्स असतात बाळा. व्हेरी गुड, करेक्ट. दॅट्स लाईक व्हेरी गुड गर्ल्स, व्हेरी गुड बॉईज. बर, आता आपल्याला हे सगळं कळलं. आता आपण बऱ्याचशा गोष्टी समजून घेतल्या, शिकलो आणि शिकत आहोत. आता बॅक्टेरियाची बॉडी आपल्याला कळली. बॅक्टेरियाच्या बॉडीवर सगळ्यात बाहेरचं जे कव्हरिंग असतं, सगळ्यात बाहेरचं जे कव्हरिंग असतं, काय म्हणतात त्याला? एनीबडी इज नोईंग? आउटर मोस्ट कव्हरिंग. नाही, लक्षात ठेवा. आता लक्षात, बॅक्टेरिया बद्दल आपण पुढे आणखी डिटेल शिकणार आहोत सेल चॅप्टर मध्ये. लक्षात ठेवा, बॅक्टेरियाची जी बॉडी असते
बॅक्टेरियल सेल असा वर हेडिंग द्या. एनवलप. एनवलप माहितीये का तुम्हाला सगळा? एनवलप वर्ड ऐकलाय का? हो सर. येस सर. एनवलप म्हणजे कव्हरिंग. एनवलप शब्दाचा अर्थ काय होतो? कव्हरिंग. अंकित आहेर साहेब आलेले आहेत. बॅक्टेरियाचं इनरमोस्ट असेल त्याला म्हणतात सेल मेम्ब्रेन. इनरमोस्ट जे असेल त्याला काय म्हणणार? सेल मेम्ब्रेन. याच्यावर जे प्रेझेंट असेल त्याला म्हणतात सेल वॉल. याच्यावर जे असेल ना बाळांनो, याला म्हणतात सेल वॉल. This is the cell wall of bacteria. This is cell wall. कशाने बनलेली असते? कोण सांगतं? कम ऑन. कशाने बनलेली असते सेल वॉल? अमिनो ऍसिड प्लस शुगर. त्याला काय म्हणतात? पेप्टाइडोग्लायकॅन. त्याला काय म्हणतो बाळांनो आपण? पेप्टाइडोग्लायकॅन. व्हेरी गुड. करेक्ट. पेप्टाइडोग्लायकॅनने बनलेली असते. आणि याच्यावर सगळ्यात वरती बाळांनो, बॅक्टेरियाच्या बॉडीवर सगळ्यात वरती एक कव्हरिंग असतं. एक तिसरं कव्हरिंग असतं. and this third covering is called as ग्लायकोकॅलिक्स. क्या बात है, व्हेरी गुड. ग्लायकोकॅलिक्स. आणि जर हे स्मूथ असेल, सॉफ्ट असेल, स्मूथ असेल किंवा लूज शीथच्या फॉर्म मध्ये असेल, लूज शीथच्या फॉर्म मध्ये असेल तर त्याला काय म्हणतात? स्लाइम लेयर. काय म्हणतात त्याला? स्लाइम लेयर. जर कपडा जसं आपण एखाद्या गोष्टीवर कपडा टाकतो, कपड्यासारखं असेल तर काय म्हणणार त्याला? स्लाइम लेयर. आणि हार्ड असेल, इफ इट इज हार्ड, then it will be called as capsule. कॅप्सूल हार्ड असते ना, आपण शिकलोय सगळे, आपण बघतो डे टू डे लाईफ मध्ये, बरोबर आहे ना? कॅप्सूल कशी असते? हार्ड असते. येतंय सगळ्यांच्या लक्षात? एवढं समजलं? हो सर. म्हणजे बॅक्टेरियल सेलला 3 एनवलप असतात. कोणते कोणते? सेल मेम्ब्रेन, सेल वॉल आणि ग्लायकोकॅलिक्स. सेल मेम्ब्रेन, सेल वॉल, ग्लायकोकॅलिक्स. बाहेरून आत आलं तर फर्स्ट बाहेरून आत Second. येतोय तर ग्लायकोकॅलिक्स, सेल वॉल सेकंड सेल आणि मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन. सेकंड नसतं बेटा, सेकंड नाही. सेकंड सेल वॉल. बाहेरून आत येतोय ना आपण, सगळ्यात बाहेर काय असेल? ग्लायकोकॅलिक्स. त्याच्यानंतर काय असेल? सेल वॉल. त्याच्या आत काय असेल? सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन. सिक्वेन्स समजला का? क्रम कळला का? हो सर. हो सर. व्हेरी गुड. आता बॅक्टेरिया बद्दल आपण बऱ्याचशा गोष्टी आपण शिकलो. बॅक्टेरियल सेल वॉलला, बॅक्टेरियाच्या बॉडीवर कधी कधी सिलिया प्रेझेंट असतात, कधी कधी फ्लॅजेला प्रेझेंट असतात. त्यांचं स्ट्रक्चर कसं असतं ते आपण पुढच्या वेळेला किंवा जे पुढचं चॅप्टर राहील त्यावेळेला आपण शिकणार आहोत. आता बॅक्टेरियाच्या जनरल प्रॉपर्टीज आपल्याला माहित झालं की बॅक्टेरियाला आपण क्लासिफाय करतो 3 ग्रुपमध्ये. बॅक्टेरियाला आपण 3 ग्रुपमध्ये क्लासिफाय केलेलं आहे. बॅक्टेरियाचा जो ग्रुप आहे त्याला काय म्हणतात? किंगडम मोनेरा. आणि किंगडम मोनेरा इज ब्रॉडली क्लासिफाइड इनटू 3 मेन ग्रुप्स. विच आर दोज? आर्कीबॅक्टेरिया, यूबॅक्टेरिया आणि मायकोप्लाझ्मा. पुन्हा बोलला तू, मायकोप्लाझ्मा.
आर्किबॅक्टेरिया, युबॅक्टेरिया आणि मायकोप्लाझ्मा. आता आज आपण जे बोलणार आहोत ते आर्किबॅक्टेरिया बद्दल बोलूया. आर्किबॅक्टेरिया जे आहेत ना, या आर्किबॅक्टेरियाला आपण काय म्हणतो, मोस्ट प्रिमिटिव्ह बॅक्टेरिया. आर्किबॅक्टेरिया आर मोस्ट प्रिमिटिव्ह बॅक्टेरिया. याच्यापेक्षा जुने बॅक्टेरिया तुम्हाला मिळणार नाही. आता आर्किबॅक्टेरियाच्या बद्दल आपण काही 4 गोष्टी समजून घेऊ. काय असतात आर्किबॅक्टेरिया. समजा आर्किबॅक्टेरियावर क्वेश्चन विचारला. आता जनरल प्रॉपर्टीज माहित झाल्या आपल्याला. काही बॅक्टेरिया जे असतात ते फोटोसिंथेसिस करू शकतात. काही बॅक्टेरिया जे असतात त्यांना प्रॉपर्टी असते की दे कॅन प्रिपेअर देअर ओन फूड. एक गोष्ट तुम्ही थोडंसं लॉजिकली विचार करून बघा ना, की बॅक्टेरिया हे खऱ्या अर्थाने सगळ्यांचे पूर्वज आहेत. बॅक्टेरिया जे आहेत बाळांनो, हे खऱ्या अर्थाने सगळ्या ऑर्गॅनिझमचे पूर्वज आहेत. कारण बॅक्टेरियामध्ये ना तुम्हाला सगळ्या प्रकारच्या प्रॉपर्टीज दिसतात. सगळ्या प्रकारच्या प्रॉपर्टीज तुम्हाला बॅक्टेरियामध्ये दिसतात. बघा, शांतपणे शांत डोकं ठेवून जर तुम्ही विचार केला, काही बॅक्टेरिया कसे आहेत, फोटोसिंथेटिक आहेत. काही बॅक्टेरिया कसे आहेत, फोटोसिंथेटिक म्हणजे स्वतःचं फूड स्वतः प्रिपेअर करतात. अशा बॅक्टेरियाला तुम्ही काय म्हणता, फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया और ब्लू ग्रीन अल्गी म्हणतात. काय म्हणतात त्यांना, ब्लू ग्रीन अल्गी. बरोबर. त्यांना किंवा क्लोरोबियम असा वर्ड यूज करतात. त्यांना दुसरा काय वर्ड यूज करतात, क्लोरोबियम. एक बॅक्टेरिया झाले म्हणजे जे स्वतःचं फूड स्वतः प्रिपेअर करतात. दुसऱ्या प्रकारचे बॅक्टेरिया जे आहेत, जे दुसऱ्याला मारून किंवा दुसऱ्याला नुकसान करून स्वतःचं न्यूट्रिशन डिराईव्ह करतात, अशा बॅक्टेरियाला आपण हेटेरोट्रॉपिक म्हणतो. ते आपल्यासारखे झाले का नाही. जे बॅक्टेरिया स्वतःचं फूड स्वतः डिराईव्ह करतात, स्वतःचं फूड स्वतः बनवतायत, त्यांना आपण काय म्हणतो, ऑटोट्रॉपिक. म्हणजे ऑटोट्रॉपिक असणं ही प्रॉपर्टी कशाची आहे, बोला कोणामध्ये ही प्रॉपर्टी पाहायला मिळते. ऑटोट्रॉफिक असणं ही प्रॉपर्टी कोणामध्ये पाहायला मिळते. व्हेरी गुड. म्हणजे प्लांटची प्रॉपर्टी आहे ना, ही बॅक्टेरियामध्ये दाखवली ना. फोटोसिंथेटिक बॅक्टेरियाने ही प्रॉपर्टी दाखवली का नाही. फोटोसिंथेटिक बॅक्टेरियाने ही प्रॉपर्टी दाखवली. बरोबर. बघा कसं सायंटिस्ट लोकांनी शोधलं असेल ते तुम्हाला तुमच्या डोक्यात मी क्लिक करतोय. ऑटोट्रॉपिक ही प्रॉपर्टी कोणाची आहे, प्लांटची आहे. प्लांट्समध्ये ही प्रॉपर्टी कॉमनली पाहायला मिळते. प्लांट्समध्ये ही प्रॉपर्टी कॉमनली पाहायला मिळते आणि ती दाखवली कोणी, बॅक्टेरियाने. हेटेरोट्रॉपिक प्रॉपर्टी आहे. हेटेरो म्हणजे आपल्यासारखी, हेटेरोट्रॉपिक. आता हेटेरोट्रॉपिक म्हणजे जे दुसऱ्यांच्या जीवावर जगत असतात, दुसऱ्यांकडून यांना न्यूट्रिशन मिळतं, अशांना आपण काय वर्ड यूज करतो, हेटेरोट्रॉपिक. आता ही प्रॉपर्टी बॅक्टेरिया दाखवतात की नाही. जेवढे आजार करणारे बॅक्टेरिया आहेत हे सगळे हेटेरोट्रॉपिक असतात. तिसऱ्या प्रकारचा बॅक्टेरिया, काही बॅक्टेरिया कशा आहेत, सॅप्रोफायटिक आहेत. सॅप्रोफायटिक आहेत. सॅप्रोफायटिकचा अर्थ काय झाला, सॅप्रोफायटिकचा अर्थ डेड आणि डिकेइंग मॅटरवर जे जगतात असे बॅक्टेरिया. जे ही प्रॉपर्टी झाली ॲनिमल्सची. आणि सॅप्रोफायटिक याचा अर्थ काय झाला, की जे फंजाय लाईक बिहेवियर करतात. फंजाय लाईक, फंजाय कशावर जगत असतात, डेड अँड डिकेइंग मॅटरवर. डिकम्पोजर. डेड अँड डिकेइंग मॅटरवर जगतात. म्हणजेच हे ह्या बॅक्टेरियाने प्रॉपर्टी कशाची दाखवली, ॲनिमलची, प्लांटची, फंजायची. ॲनिमल्सची, प्लांटची आणि तेजस 7 भाई. तू इथं भाऊ आहे का रे तेजस. तेजस ठिकाणावर नाही आहे. वेटिंग रूम मध्ये आराम करा. काही काही मुलांना भान नसतं, त्यांचं ऑडिओ चालू राहतो, त्यांच्या घरची सगळी चर्चा आपल्याला डिस्टर्ब करते. सॅप्रोफायटिक. आता बघा, बॅक्टेरियाने आपल्याला 3 प्रकारच्या प्रॉपर्टी दाखवल्या. कोणकोणत्या प्रॉपर्टी दाखवले, ऑटोट्रॉपिक प्रॉपर्टी दाखवली, हेटेरोट्रॉपिक प्रॉपर्टी दाखवली, सॅप्रोफायटिक प्रॉपर्टी दाखवली. आणि ह्या तीन मोड ऑफ न्यूट्रिशन आपल्याला संपूर्ण जगामध्ये पाहायला मिळतात. हे 3 मोड ऑफ न्यूट्रिशन.
चौथी याच्यामध्ये चौथी जी प्रॉपर्टी ते आपण फार डिटेलमध्ये फार खोलात गेल्यावर आपल्याला कळतं. म्हणजे नॉर्मल 3 प्रकारचे न्यूट्रिशन असतात. पहिलं न्यूट्रिशन जे असतं त्याला आपण काय म्हणतो, ऑटोट्रॉपिक. दुसरं न्यूट्रिशन काय असतं, हेटेरोट्रॉपिक. हे 2. त्या हेटेरोट्रॉपिक मध्ये दुसरा एक पार्ट कशाचा आहे त्याला आपण म्हणतो सॅप्रोफायटिक. सॅप्रोफायटिकचा अर्थ होतो डेड किंवा लिव्हिंग मॅटरवर. कधी कधी फंजाया इन्फेक्शन पण करतात आपल्यासारख्यांना, त्यामुळे लिव्हिंगवर पण जगतात आणि डेडवर पण जगतात आणि डिकेइंग एखाद्या कुजणाऱ्या याच्यावर पण जगतात. म्हणजे बॅक्टेरिया पासून सगळ्या सजीवांचा उदय झालेला आहे, सगळे सजीव त्याच्यापासून तयार झाले आहेत, याचं कुठे ना कुठे झलक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणून बॅक्टेरिया जे आहेत बाळांनो, हे सगळ्या प्रकारच्या सजीवांचं मूळ आहे. ही गोष्ट आपल्याला आता लक्षात ठेवावी लागेल. आता आपण आर्किबॅक्टेरिया, युबॅक्टेरिया आणि मायकोप्लाझ्मा या तिघांच्या प्रॉपर्टीज वन बाय वन समजून घेऊ, सो दॅट वी कॅन फिनिश बॅक्टेरिया ही. चला, आता आपल्याला जवळजवळ सगळ्या प्रॉपर्टीज माहिती आहेत, फक्त थोडा थोडा जो फरक आहे तो आपल्याला समजून घ्यायचा. काय राहिलंय, वन विच इज मिसिंग, दॅट वी विल सी हियर. तेजस, ऑडिओ बंद ठेव बेटा, तुझ्या घरची चर्चा आम्ही ऐकत होतो, काही काम नाही बेटा. चला, आता सगळ्यांनी आर्किबॅक्टेरियाच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याच्याबद्दल आपण समजून घेऊ आणि त्याच्याबद्दल 2-4 गोष्टी आपल्याला माहित पाहिजे जे आपण लिहून घेऊ. काय लिहू याच्याबद्दल, मोस्ट प्रिमिटिव्ह टाईप. दीज आर मोस्ट प्रिमिटिव्ह. प्रिमिटिव्हचा अर्थ माहिती आपल्याला. मोस्ट प्रिमिटिव्ह टाईप ऑफ बॅक्टेरिया. सगळ्यात जुन्या पद्धतीचे बॅक्टेरिया हे आहेत. They are different than other bacteria. They are different than other bacteria on the basis of their सेल्युलर फीचर्स. पेशी लेवलला जाऊनचे जे वैशिष्ट्य आहेत त्यांच्यामुळे ते वेगळे असतात, इतरांपेक्षा, इतर बॅक्टेरियापेक्षा वेगळे असतात. आणि यांच्यामध्ये these bacteria, they found in extreme conditions, hence these are called, काय म्हणतात त्यांना, इकडे लिहितोय आता, एक्स्ट्रीमोफाइल्स. काय म्हणतात त्यांना, एक्स्ट्रीमोफाइल्स. काय अर्थ झाला याचा, हे बॅक्टेरिया असे आहेत की जे एक्स्ट्रीम कंडिशन्स मध्ये जगू शकतात. काय काय करू शकतात, जगणं याचा अर्थ नुसतं जगणं नाही घ्यायचं, जे फीडिंग करू शकतात, म्हणजे अन्न ग्रहण करू शकतात, अन्न खाऊ शकतात आणि ब्रीडिंग करू शकतात. नॉर्मल माणूस सोडून इतर सगळ्या प्राण्यांचा मूळ उद्देश हा आहे. तुम्हाला याच्या आधी पण बोललो, सगळ्या प्राण्यांचा मूळ उद्देश काय आहे, तो प्राणी जगला, तो प्राणी वाचला, याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ असा झाला की तो फीडिंग आणि ब्रीडिंग करू शकतो. याचा अर्थ काय झाला बाळांनो, तो फीडिंग आणि ब्रीडिंग करू शकतो. फीडिंग म्हणजे अन्न खाऊ शकतो आणि ब्रीडिंग, अन्न कशासाठी खातो, ही शक्ती यावी आणि तो ब्रीडिंग करू शकावा. ब्रीडिंग करू शकावं म्हणजे आपल्यासारखे ऑफस्प्रिंग, स्वतःसारखेच त्याचे मुलं बाळ, त्याचा संसार चालावा, हा त्याचा अर्थ आहे. फीडिंग आणि ब्रीडिंग सगळ्या सजीवांचा उद्देश हा आहे. माणूस एक्स्ट्रा काहीतरी करतो जीवनामध्ये, म्हणून माणूस इतरांपेक्षा वेगळा आहे ना. माणूस नुसतं फीडिंग आणि ब्रीडिंग एवढंच, काही लोकांचं असतं तसं आयुष्य दुर्दैवाने, परंतु नॉर्मल जो
ॲनिमल पेक्षा किंवा इतर सजीवांपेक्षा वेगळ्या कॅटेगरीचा जो माणूस आहे तो जीवनात काहीतरी भव्य दिव्य करण्यासाठी, वेगळं करण्यासाठी जन्माला आलेला. बाकीचे जे प्राणी आहेत त्यांच्या जीवनाचा उद्देश हाच आहे. काय काय आहे? फीडिंग आणि ब्रीडिंग. बेटर फीडिंग आणि बेटर ब्रीडिंग हा त्यांच्या जीवनाचा उद्देश आहे. आता प्रश्न येतो एक्स्ट्रीमोफाइल्स काय प्रकार आहे? जे एक्स्ट्रीम कंडिशन्स मध्ये राहतात, लिसन व्हेरी केअरफुली, जे एक्स्ट्रीम कंडिशन्स मध्ये सर्व्हाइव्ह करतात, one which can survive म्हणजे जगणे, survive and reproduce in very harsh or hostile, harsh म्हणजे विपरीत परिस्थिती, harsh or hostile conditions. आता इथं वर्ड येतोय एक्स्ट्रीमचा अर्थ आपल्याला कळला की व्हेरी हार्श किंवा होस्टाईल, आणि फाईल म्हणजे लव्हिंग. अशा परिस्थितीतही जे टिकून राहतात आणि त्या परिस्थितीशी जुळवून नाही ते लव करतात, त्या परिस्थितीमध्येच राहू शकतात. आपण म्हणतो ना, काही काही लोकांना म्हणतो कसं तुम्ही राहतात बुवा अशा ठिकाणी, तुम्हीच राहू शकता. मग खास करून फिमेल्स मध्ये हे वाक्य फार जास्त पाहायला मिळतं. काय? मी माझ्यासारखी आहे म्हणून या घरात राहते, नांदते. माझ्या ठिकाणी दुसरी राहिली असती ना, पळून गेली असती. माझ्या ठिकाणी दुसरी राहिली असती तर पळून गेली असती. ती राहिली नसती तुमच्या सोबत. असं जनरली तुम्ही तुमच्या घरात ऐकलं असेल, तुमच्या आईला किंवा तुमच्या आजीला कशी तरी धमकी देताना असं बोलतात महिला. कारण कंटाळतात बिचाऱ्या, त्यांना खूप काम करावं लागतं, खूप जबाबदाऱ्या असतात. मला हे सांगायचं की एक्स्ट्रीम कंडिशन्स मध्ये जगून दाखवणं, एक्स्ट्रीम कंडिशन्स मध्ये नुसतं जगून नाही दाखवणं, फीडिंग करणं, ब्रीडिंग करणं, हे सगळं ज्यांना जमतं अशा बॅक्टेरियाला आपण काय म्हणतो? एक्स्ट्रीमोफाइल. मग हे कोणकोणत्या कंडिशन्स मध्ये असतात? तर हे व्हेरी हाय टेम्परेचर मध्ये राहू शकतात. हाय टेम्परेचर मध्ये जे स्वतःचं फीडिंग ब्रीडिंग करू शकतील त्यांना म्हणतात थर्मोफाइल्स. त्यांना काय म्हणतो आपण? थर्मोफाइल्स. जे अतिशय खारट वातावरणात राहू शकतात त्यांना म्हणतात हॅलोफाइल्स. एनसीईआरटीने यांना दुसरा एक वर्ड दिलेला आहे. एनसीईआरटीने यांना वर्ड दिलेला आहे थर्मो ऍसिडोफिल्स. थर्मो ऍसिडोफिल्स असा वर्ड दिलेला आहे. म्हणजेच बॅक्टेरिया अतिशय खतरनाक परिस्थितीत राहू शकतात, विपरीत परिस्थितीत राहू शकतात, जिथं अतिशय कमी टेम्परेचर आहे तिथेही राहू शकतात. म्हणजे थर्मोफाइल्स असे नका समजू की फक्त गरम वातावरणात, जिथं एक्स्ट्रीम टेम्परेचर कमी आहे, जिथं आईस आहे, त्या आईसच्या खाली सुद्धा बॅक्टेरिया मिळालेले आहेत. नॉर्मली आपण फ्रीज मध्ये अन्न का ठेवतो किंवा फ्रीज मध्ये भाजीपाला का ठेवतो? की तो खराब व्हायला नको, नासायला नको, त्याचं लाईफ वाढलं पाहिजे म्हणून तर आपण फ्रीज मध्ये ठेवतो. पण असेही बॅक्टेरिया आहेत की जे पोलर रिजन्सवर, जिथं म्हणजे पृथ्वीचे जे टोक आहेत, अंटार्क्टिका वगैरे आहेत, त्या ठिकाणी त्या आईसच्या मोठ्या मोठ्या लेअरच्या खाली सुद्धा ते जगताना, रिप्रोड्यूस करताना तिथले बॅक्टेरिया सुद्धा मिळाले. म्हणजे हे एक्स्ट्रीम कंडिशन्स मध्ये अशा पद्धतीने राहू शकतात. तिसऱ्या प्रकारचा याच्यात प्रकार येतो, त्यांना म्हणतात मिथॅनोजेन. त्यांना काय म्हणतो आपण? मिथॅनोजेन. कोण सांगतं याचं मिनिंग? व्हॉट आर मिथॅनोजेन? Methane gas. Fuel gas. मिथेन प्रोड्युसिंग बॅक्टेरिया. मिथेन प्रोड्युसिंग बॅक्टेरिया. मिथेन प्रोड्युसिंग बॅक्टेरिया कुठे आढळतात हे? इन द गट डायजेस्टिव्ह सिस्टीम, इन द गट ऑफ रुमिनंट्स. रुमिनंट शब्दाचा अर्थ कोण सांगतं मला? बघू सगळ्या मुलांना. रवंथ करणारे. रवंथ करणारे. क्या बात आहे, फार हुशार पोर आहे माझ्याकडे. व्हेरी गुड. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. म्हणजे या मिथेन प्रोड्युसिंग बॅक्टेरिया कुठे आढळतात? आपल्याला रुमिनंट्स मध्ये आढळतात. आणि
रुमिनंट्स मध्ये आढळतात म्हणजे त्यांच्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये असतात. आणि हे काय करतात, असे बॅक्टेरिया असतात हे की जे सेल्युलोजचं डायजेशन करू शकतात. कशाचं डायजेशन करतात बाळांनो? सेल्युलोज. आपल्याकडे असं सायंटिस्ट लोक मानतात की सुमारे 5-10 लाख वर्षापूर्वी, 5 ते 10 लाख वर्षापूर्वीचा जो माणूस होता, तो माणूस वनस्पतीचे पाला खायचा, फळं खायचा, कच्चे पक्के सगळे फळं खायचा, त्या काळचा माणूस. तर त्याच्याकडे अपेंडिक्सचा जो भाग होता, त्याचं जे अपेंडिक्स, सिकमचा पार्ट होता, अपेंडिक्सचा पार्ट होता, तो खूप मोठा होता. आणि त्या ठिकाणी हे बॅक्टेरिया राहायचे. आणि त्या ठिकाणी सेल्युलोज जे होतं त्या काळचा माणूस पचवू शकत होता. परंतु जसं 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 ह्या 5-50 हजार वर्षांमध्ये जेव्हापासून माणूस शिजवून अन्न खायला लागला, कारण मी 5-50 असा अंदाजे का बोलतो, त्याचं कारण आहे की त्याच्यासाठी अजून काही डेटा असा खास उपलब्ध नाही. तुम्हाला जेव्हा इव्हॉल्युशन शिकवेल तेव्हा मी सांगेल तुम्हाला की काय सांगितलं गेलेलं आहे. एक अशी प्रजाती होऊन गेलेली आहे माणसाची जी अतिशय विकसित होती, ज्याची ब्रेनची साईज आपल्यापेक्षा जास्त होती, आणि आज ते अस्तित्वात नाहीये. काय झालं असेल आपल्याला माहिती. त्यांना क्रो-मॅग्नॉन मॅन म्हणतात. आणि आज आपण होमो सेपियन आहोत. आपले जे आहे, आपल्यामध्ये हळूहळू शिजलेलं अन्न खात गेल्यामुळे, शिजलेलं अन्न खात 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 आपल्याला त्या सेल्युलोज जे ते डायजेस्ट करण्याची गरज पडत नाही. त्यामुळे सेल्युलोज जे असतं, तुम्ही त्यामुळे डॉक्टर लोक सांगतात की कच्चा भाजीपाला खाऊ नका. कच्चा भाजीपाला का खायचा नाही? कारण सेल्युलोज डायजेस्ट आपल्या बॉडीमध्ये करण्यासाठी व्यवस्था नाही. ते ॲज इट इज बाहेर जाईल, काय उपयोग होईल त्याचा? त्यामुळे शिजवून खा असं सांगितलं. आता शिजवल्यानंतर काय काय होतं, जेव्हा मी डायजेस्टिव्ह सिस्टीम शिकवेल ना तेव्हा तुम्हाला कळेल. तर आय होप हा पार्ट तुम्हाला आता कळला असेल. येस सर. आता हे बॅक्टेरिया जे असतात, हे बॅक्टेरिया कुठे टाकले जातात? हे बॅक्टेरिया जे असतात हे खास करून शेतकरी लोक स्वतःच्या गोबर गॅस प्लांट मध्ये टाकतात. बायोगॅस प्लांट किंवा गोबर गॅस प्लांट मध्ये हे बॅक्टेरिया यूज केले जातात. आय थिंक आर्की बॅक्टेरिया बद्दल तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहित पाहिजे. याचे एक्झाम्पल्स हेच आहेत की थर्मस अक्वॅटिकस हे याचं एक्झाम्पल. तुम्ही थर्मोफाइल्स, थर्मो ॲसिडोफिल्स, हॅलोफाइल्स आणि मिथॅनोजेन्स एवढं जरी लिहिलं तरी मोर दॅन सफिशियंट. सर माईक ऑन आहे. या 7 भाईला पुन्हा मध्ये घेतलं यांनी गडबड गोंधळ सुरू केला बघा. तेजस 7 भाई तेव्हा मी मध्ये होता. तू इथं होता दूध पेत, मला माहिती. आता कोणाचा ऑडिओ चालू झाला? अर्पिता एवढी उशिरा का आली आज? चला, आता पुढचे जे आहेत दॅट इज यू बॅक्टेरिया. यू बॅक्टेरियाला काय म्हणतो आपण बाळांनो? पटकन बोला. यू बॅक्टेरिया आर ऑल्सो कॉल्ड एज मॉडर्न बॅक्टेरिया और ट्रू बॅक्टेरिया. मॉडर्न बॅक्टेरिया. त्यांना आपण काय म्हणतो? मॉडर्न बॅक्टेरिया और ट्रू बॅक्टेरिया. ट्रू बॅक्टेरिया यांच्याबद्दल काय लिहू शकतो आपण? या ट्रू बॅक्टेरिया बद्दल आपण पटपट जेवढे जगात आपल्याला आत्ताचे बॅक्टेरिया दिसतात हे सगळे बॅक्टेरिया ट्रू बॅक्टेरिया म्हणतात. यांना सेल वॉल इज मेड अप ऑफ पेप्टाइडोग्लायकॅन. त्यांची सेल वॉल कशाने बनलेली असेल? सेल वॉल इज मेड अप ऑफ. यांची संख्या खूप जास्त आहे बाळांनो, म्हणून आपण सगळ्यांसाठी तोच वर्ड यूज केला. सेल वॉल इज मेड अप ऑफ पेप्टाइडो. पेप्टाइडोग्लायकॅन काय असतं तुम्हाला शिकवणार आहे मी बायोमॉलिक्युल्स. पेप्टाइडोग्लायकॅन, पेप्टाइड प्लस ग्लुकोज किंवा पेप्टाइड प्लस शुगर, दॅट इज पेप्टाइडोग्लायकॅन.
त्याच्यानंतर Eubacteria are mostly heterotrophic, few are autotrophic. Most of them are heterotrophic. दुसऱ्यांवर अवलंबून असतात, दुसऱ्यांपासून स्वतःचं न्यूट्रिशन डिराईव्ह करतात. हेटेरोट्रॉफिक. फ्यू, फार थोडेसे. फ्यू आर ऑटोट्रॉफिक. फ्यू आर ऑटोट्रॉफिक. फार थोडेसे जे असतात ते ऑटोट्रॉफिक असतात. पुढची गोष्ट, ऑटोट्रॉफिक मध्ये ऑटोट्रॉफिक इन्क्लूड, त्यांच्यामध्ये काय काय कोणकोणते समाविष्ट होतात ऑटोट्रॉफिक मध्ये, लिहून ठेवा. त्यांचं नाव लिहून घेऊ. ग्रीन सल्फर बॅक्टेरिया, त्यांना आपण म्हणतो ग्रीन सल्फर बॅक्टेरिया. यांना आपण म्हणतो क्लोरोबियम. यांना काय म्हणतो बाळांनो आपण, क्लोरोबियम. क्लोरोबियम. दुसरे जे असतात त्यांना म्हणतो आपण क्रोमॅशियम. क्रोमॅशियम. क्रोमॅशियम हा टिंब आहे, क्रोमॅशियम. आणि क्रोमॅशियम साठी आपण वर्ड यूज करतो सल्फर बॅक्टेरियांना आपण म्हणतो सल्फर बॅक्टेरिया. सल्फर बॅक्टेरिया यालाच आपण म्हणतो कीमो सिंथेटिक बॅक्टेरिया. कीमो सिंथेटिक बॅक्टेरिया. कीमो सिंथेटिक बॅक्टेरिया. आता आपण ऑटोट्रॉफिक, याचा आपण जेव्हा ऑटोट्रॉफिक डिस्क्राईब करतो ना बाळांना, लक्षात ठेवा, ऑटोट्रॉफिक ही प्रॉपर्टी आपल्याला प्लांट्स मध्ये वगैरे पाहायला मिळत नाही, पण बॅक्टेरियामध्ये ही प्रॉपर्टी पाहायला मिळते. कारण हे बिचारे सुरुवातीच्या काळात ज्या वेळेला पृथ्वी अतिशय गरम वातावरण होतं, नंतर हळूहळू जेव्हा हे पहिल्यांदा बनले, त्यावेळेला पृथ्वीचं तापमान जे होतं ते सर्वसाधारण झालं होतं, बिलो 50 डिग्री सेंटीग्रेड झाले होते. तर त्यावेळेला यांना खायला काही नव्हतं, तर यांनी जे आजूबाजूला केमिकल्स होते ना, ते केमिकल्स पासून स्वतःचं फूड बनवायला सुरुवात केली. त्यांना आपण म्हणतो कीमो सिंथेटिक बॅक्टेरिया. कीमो सिंथेटिक बॅक्टेरिया. यांना आपण, यांच्यामध्ये बघा, या दोघांमध्ये एक वर्ड आहे बघा, इथे काय वर्ड आहे, ग्रीन वर्ड आलेला आहे. आणि यांना आपण काय वर्ड यूज करतो, क्लोरोबियम. क्लोरो वर्ड आला रे आला, तर क्लोरो वर्ड आला की लगेच समजायचं की क्लोरोफिल बद्दल बोललं जात आहे. कशाबद्दल बोललं जात आहे, क्लोरोफिल. क्लोरो मीन्स ग्रीन, म्हणून यांना आपण काय म्हणतो बघा, काय वर्ड आहे, ग्रीन सल्फर बॅक्टेरिया. क्लोरो वर्ड जिथं जिथं दिसला तुम्हाला बायोमध्ये, त्याचा अर्थ काय घ्यायचा, ग्रीन. म्हणजे यांच्याकडे फोटोसिंथेसिस करण्यासाठी यांच्याकडे काय आहे बेटा, पिगमेंट आहे. पिगमेंट, रंगद्रव्य आहे, ग्रीन कलरचं पिगमेंट आहे यांच्याकडे, आणि त्यामुळे हे सनलाइटला पकडू शकतात. आता याचा फायदा काय झाला ते सांगतो. हे जे बॅक्टेरिया होते बाळांनो, या बॅक्टेरियामुळे हे जे जग होतं, पूर्ण जग, ते पूर्ण कसं होतं, रिड्युसिंग एन्व्हायरमेंट होतं त्या काळात, आणि हे ऑक्सिडायझिंग झालं. तेव्हापासून ऑक्सिजन बनायला सुरुवात झाली. मी तुम्हाला त्या दिवशी पण बोललो होतो, जर त्या मुलांनी लक्ष देऊन ऐकलं असेल लेक्चर, मी बोललो होतो की बॅक्टेरियामुळे संपूर्ण जगामध्ये ऑक्सिजन, आज तो 23% ऑक्सिजन, 23 नाहीये, 23 आहे, किती आहे, 21% जो ऑक्सिजन आपल्याला ऍटमॉस्फिअर मध्ये दिसतो. येस, करेक्ट. 21% जो ऑक्सिजन आपल्याला दिसतो ऍटमॉस्फिअर मध्ये, दॅट इज बिकॉज ऑफ मोस्टली इनिशियली, सुरुवातीच्या काळामध्ये ज्या वेळेला बाकीचे ऑक्सिजन घेणारे ऑर्गॅनिझम्स नव्हते, त्यावेळेला पाण्यामधला पण ऑक्सिजन आणि लँडवरचा पण ऑक्सिजन जो होता तो कोणामुळे आला, ह्या अल्गीज मुळे आलेला आहे. आणि अर्ली जे बॅक्टेरिया होते, फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया होते, त्यांच्यामुळे आले. ही गोष्ट लक्षात असू द्या. आता आपल्याला कळलं की हे कसे बॅक्टेरिया आहेत बाळांनो, कीमोसिंथेटिक. याचा अर्थ काय आहे,
हे ऑक्सिजन प्रोड्यूस करतील असं नाही. हे केमिकल्स पासून स्वतःचं न्यूट्रिशन डिराईव्ह करतील, परंतु हे कोणावर अवलंबून नसतात. हे केमिकल्सवर अवलंबून. हे त्यांच्या सराउंडिंग मध्ये जे केमिकल्स असतील त्याच्यावर अवलंबून असतात. अशा आणि केमिकल पासून सिंथेसिस करणारे, केमिकल पासून सिंथेसिस म्हणजे निर्माण करणे, फॉर्म करणे. कशापासून? किमो शब्दाचा अर्थ होतो केमिकल. म्हणजे किमो शब्दाचा अर्थ झाला केमिकल आणि सिंथेसिसचा अर्थ झाला फॉर्मेशन, निर्माण करणे. म्हणजे स्वतःचं फूड केमिकल्सच्या हेल्पने करतात, तेही दुसऱ्यांवर अवलंबून नाही झाले. असे जे बॅक्टेरिया आहेत, अशा बॅक्टेरियाला वर्ड काय यूज करतो आपण? किमोसिंथेटिक बॅक्टेरिया. आय थिंक इट इज क्लिअर नाव. सगळ्यांना समजलं काय आहे? Yes, sir. येस, गुड, Yes, sir. व्हेरी गुड. आता हे जर तुम्हाला कळलं असेल किमोसिंथेटिक बॅक्टेरिया, मग दुसरे कोणते असतील? कम ऑन. Phototrophs. क्या बात आहे, काय हुशार मुलं आहे, व्हेरी गुड. दुसरे जे असतील ते कसे असतील? फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया. दुसरे जे असतील ते कसे असतील? फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया. आणि त्यांना आपण काय म्हणतो? त्यांना आपण म्हणतो ब्लू ग्रीन अल्गी. त्यांना काय म्हणतो? ब्लू ग्रीन अल्गी, शॉर्ट मध्ये म्हणतो BGA. आणि BGAचं बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला जी मागच्या वेळेला बोललो होतो, चित्र काढा, त्याचं डायग्राम काढा, दॅट इज नोस्टॉक. त्याचं एक्झाम्पल काय आहे? नोस्टॉक. बघा एकदा ज्यांनी बुक ओपन केलं असेल त्यांनी बघा, बुक मध्ये दिसतंय का Cyanobacterium. नोस्टॉक? येस, नोस्टॉक लिहिलंय बघा, त्याच्या समोर नाव आहे बघा, नोस्टॉक. कंसात लिहिलंय, ब्रॅकेट मध्ये लिहिलंय नोस्टॉक. ते त्याचं ऍक्च्युअल नेम त्याचं नोस्टॉक आहे. त्या कॅटेगरीला, त्या पूर्ण ग्रुपला आपण म्हणतो ब्लू ग्रीन अल्गी. त्याला आपण त्या पूर्ण ग्रुपला, त्याच्यामध्ये जेवढे बॅक्टेरिया असतील, जे फोटोसिंथेसिस करतील, त्यांना एकत्रितपणे आपण वर्ड काय यूज करतो? सायनोबॅक्टेरिया. आता सायनो शब्द पुन्हा बघा, तुम्ही कन्फ्यूज नका होऊ. मी जे आता लिहितो इकडे लक्ष द्या, सगळ्यांनी लक्ष द्या. सायनो शब्द जिथे जिथे तुम्हाला बायोमध्ये सायनो वर्ड दिले बघा, जसा क्लोरो वर्ड सांगितला, क्लोरोचा अर्थ होतो ग्रीन, तसा सायनो वर्ड तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी Blue. त्याचा अर्थ काय घ्यायचा? ब्लू. सायनो वर्डचा अर्थ काय घ्यायचा? ब्लू. म्हणून याचं नाव काय आहे? ब्लू ग्रीन अल्गी. त्याला आपण काय म्हणतो? ब्लू ग्रीन अल्गी. आलं लक्षात? आता पुढची प्रॉपर्टी बघा याची काय आहे. पुढची प्रॉपर्टी आहे मल्टी सेल्युलर. आता हे कसे असतात? दीज आर मोस्टली मल्टी सेल्युलर फिलामेंटस फॉर्म्स लिव्हिंग इन द फ्रेश वॉटर. आता बघा, हे कन्फ्युजिंग वाक्य आहे, हे NCERT मध्ये नाही दिलेलं असं, पण आपल्या बुक मध्ये दिलेलं आहे. आता हे कधी मल्टी सेल्युलर असू शकतात का? तुम्ही मला सांगा. आपण यांचा ग्रुप जो बनवलेला किंगडम मोनेराच्या प्रॉपर्टीज मध्ये आपण काय लिहून घेतलं? काय लिहिलं की दीज आर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. युनिसेल्युलर. परंतु यांना मल्टी सेल्युलर वर्ड काय यूज केला असेल? म्हणजे ज्या ऑथरने हे बुक लिहिलंय, आपलं टेक्स्ट बुक लिहिलंय महाराष्ट्र स्टेट बोर्डचं, त्यांना माहित नाही का हा वर्ड? त्यांना हा फरक कळत नाही का? तर त्यांनी एका वेगळ्या अँगलने लिहिलेला आहे. तो अँगल काय आहे? त्यांनी सांगितलं की ते मल्टी सेल्युलर भासतात. मल्टी सेल्युलर आपण पाहिलं तर बॅक्टेरिया शेप बद्दल बोललो होतो, आठवतं का तुम्हाला? बॅक्टेरियाचे शेप कोणकोणते आहेत? मागच्या वेळेला चर्चा केली ना आपण. Round, spherical, राऊंड, स्पेरिकल, राऊंड आहे, rod shape, comma राऊंड shape. किंवा अरे राऊंड आणि स्पेरिकल वन ॲट द सेम ना बाळांनो. राऊंड और स्पेरिकल, यालाच आपण म्हणतो राऊंड और स्पेरिकल. Spherical. रॉड शेप शेप, Rod Rod shape. शेप झाला, कॉमा Common शेप shape. झाला, Common shape. त्याच्यानंतर spiral, Spiral spiral झाला. shape. बरोबर आहे ना? हे असे पाहिले ना आपण. आता तुम्ही मला नीट विचार करून सांगा की हे सगळे फॉर्म्स आहेत त्याचे, परंतु हा बॅक्टेरिया असा एकत्र येऊन 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 कॉलनी बनवू शकतो का? नाही बनवू शकतो. तुम्हाला बोललो तो बघा, अशी जर कॉलनी बनली त्याला काय म्हणतो? Streptococcus. Streptococcus. बरोबर आहे. आणि समजा असं द्राक्षाच्या घडासारखा झाला तर त्याला काय म्हणतो? Gonococci. स्टॅफिलोकोकाय. त्याला काय म्हणतो आपण? Staphylococci. स्टॅफिलोकोकाय. बरोबर आहे ना? म्हणजेच आता हे जर तसं बघायला गेलं तर एकच बॅक्टेरिया आहे ना.
परंतु हे एकत्र राहत असल्यामुळे दिसतात कसे? मल्टीसेल्युलर. कसे दिसतात? मल्टीसेल्युलर, म्हणून मल्टीसेल्युलर वर्ड आलेला आहे. समजलं का? तुम्ही नोस्टॉकची बॉडी बघा ना एकदा. नोस्टॉकची बॉडी बघा, सायनोबॅक्टेरियाची बॉडी बघा कशी दिसते तुम्हाला. सायनोबॅक्टेरिया हे सगळे एकत्र येतात आणि हे एकत्र येऊन एक कॉलनी बनवतात किंवा एक स्ट्रक्चर बनवतात. त्यामुळे ते कसे दिसतात? कसे भासतात? दिसतात म्हणण्यापेक्षा भासतात कसे? की ॲज इफ दे आर मल्टीसेल्युलर, परंतु दे आर नॉट ऍक्च्युअली मल्टीसेल्युलर. प्रत्येक सेल इंडिव्हिज्युअल आहे. एका सेलचा दुसऱ्या सेलशी डायरेक्ट काही संबंध बरेचदा नसतो, काही संबंध नसतो. तर आय थिंक इट इज क्लिअर. आता याच्यासाठी एक्झाम्पल यांनी काही दिले का बघूया. काय म्हणतोय? दीज आर मल्टीसेल्युलर फिलामेंटस फॉर्म ऑफ लिव्हिंग इन फ्रेश वॉटर. आता फिलामेंटस फॉर्म काय प्रकार असतो नीट लक्षात घ्या. समजा जर यांनी अशी माळ तयार केली असेल अशी, आता हे बॅक्टेरिया आहेत बाळांनो, हे कशी समजा अशी माळ तयार केली, याची असं पूर्ण यांनी असं 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 तयार करू शकतो. तर हे जेव्हा आपण मायक्रोस्कोप खाली पाहू तेव्हा आपल्याला असं दिसेल. परंतु वरून जर तुम्ही बघितलं, म्हणजे साध्या सिंपल मायक्रोस्कोप खाली बघितलं तर तुम्हाला असा एक धागा दिसेल बघ. सिंपल मायक्रोस्कोप खाली हा एक धागा दिसेल तुम्हाला, आणि कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली हे सगळे स्ट्रक्चर्स वेगवेगळे दिसतील. म्हणजे मायक्रोस्कोपच्या मॅग्निफिकेशन पॉवरवर हे सगळं अवलंबून आहे. जर हे धाग्याच्या स्वरूपात असतील तर यांना म्हणणार फिलामेंटस. म्हणजे असे जर असतील तर यांना आपण काय म्हणतो? फिलामेंटस. वर्ड कळला का तुम्हाला? फिलामेंटस का बरं म्हटलेलं आहे? फिलामेंट शब्दाचा अर्थ होतो धागा. पण धागा कसा दिसेल? तुम्ही जर कमी पॉवरच्या मायक्रोस्कोपने बघितलं तर तुम्हाला असा दिसेल, आणि तुम्ही जर हाय पॉवरच्या मायक्रोस्कोप मध्ये दिसेल तर तुम्हाला फक्त धागा दिसेल, पण तो कसा मोत्यांसारखा धागा दिसेल. जणू एखाद्या माळ वगैरे, माळ तुटलेली असते ना, गळ्यातली माळ वगैरे तुटते, तर त्यावेळेला याला जर आपण अरेंज असं दिसलं तर आपण त्याला काय म्हणतो? धाग्यासारखं दिसतं. परंतु ते मायक्रोस्कोप खाली असं दिसेल. कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली, सिंपल मायक्रोस्कोप खाली तुम्हाला जर दिसलाच तर असं दिसेल, याच्यापेक्षा वेगळं काही दिसणार नाही. म्हणून याला आपण फिलामेंटस फॉर्म म्हणतो. आता पुढे तो काय म्हणतोय बघू. फिलामेंट शो हेटेरोसिस विच हेल्प्स इन नायट्रोजन फिक्सेशन. आता आपण पाहिलं, इकडे लक्ष द्या. तुम्ही जर नोस्टॉकची बॉडी पाहिली, जर पाहिली तर ती सर्वसाधारण अशी आहे, अशी बॉडी. या नोस्टॉकच्या हे सगळ्या सेल्स अशा एकमेकांना जॉईन आहे, आणि याच्यावर एक एकत्रित कव्हरिंग आहे. जणू 10-20 फॅमिलीज एकत्र राहतात ना, एकच त्यांची कॉलनी. तुम्ही बघितलं असेल LIC कॉलनी, अमकी कॉलनी, तमकी कॉलनी. एकाच डिपार्टमेंटचे लोक एकत्र येऊन घर बनवून टाकतात. त्या एरियाला आपण म्हणतो LIC कॉलनी. जनरली LIC वाले जास्त करतात म्हणून SBI कॉलनी. तर असे इथे मध्ये हा जो पार्ट असतो याला म्हणतात हेटेरोसिस्ट. याला काय म्हणतात? सिस्ट शब्द जेव्हा जेव्हा येईल त्याचा अर्थ सांगतो मी. सिस्ट शब्दाचा अर्थ होता अशी जागा किंवा असा भाग ज्याच्यामध्ये फ्लुइड भरलेला आहे. जे सेल्युलर आहे, सेलनी बनलेला आहे, ज्याच्यामध्ये फ्लुइड भरलेला आहे, द्रव पदार्थ भरलेला आहे. सिस्ट शब्द आला तुमच्या समोर, बायोलॉजीमध्ये सिस्ट वर्ड आला तर मेम्ब्रेनने कव्हर असलेला आणि आत फ्लुइड भरलेला भाग म्हणजे सिस्ट. मेम्ब्रेनने घेरलेला, मेम्ब्रेनने कव्हर केलेला आणि आत फ्लुइड असलेला पार्ट, त्याला आपण काय वर्ड यूज करतो? हे सिस्ट. सिस्ट शब्दाचा अर्थ सांगतो. आता याला हेटेरोसिस्ट म्हणण्याचं कारण काय? वाय दिस इज कॉल्ड एज हेटेरोसिस्ट? कारण या सगळ्यांपेक्षा याचं काम वेगळं आहे. काय काम करतो हे? या हेटेरोसिस्ट मध्ये काय काम चालतं? या हेटेरोसिस्ट मध्ये काम चालतं नायट्रोजन फिक्सेशन. आता मी तुम्हाला शिकवलंय, ज्या मुलांनी मागचे लेक्चर्स केले असतील त्यांना माहिती आहे, प्लांट्सच्या डेव्हलपमेंटसाठी, कुठल्याही प्लांट्सच्या डेव्हलपमेंटसाठी आणि आपल्या बॉडीमध्ये मसल्स बनण्यासाठी नायट्रोजनची अत्यंत आवश्यकता. आपल्या प्रत्येक सेलमध्ये नायट्रोजन आहे. आपल्या प्रत्येक सेलमध्ये नायट्रोजन आहे. मी तुम्हाला त्या दिवशी जेव्हा असं स्ट्रक्चर DNAचं दाखवत होतो, ज्या मुलांचं लक्ष असेल त्यांना आता मी बोलतोय लगेच लक्षात येईल. ही काय होती? पेंटोज शुगर होती. बरोबर आहे ना? ही काय होती? पेंटोज शुगर होती. आणि इथे लिहिलं होतं मी नायट्रोजन बेस लिहिलं होतं बघा. इकडे नायट्रोजन बेस लिहिलं होतं आणि इकडच्या बाजूला काय लिहिलं होतं? इथे लिहिलं होतं हो सर. येस.
फॉस्फोरिक ऍसिड. ॲडिनाइन ग्वानिन. मला तुम्ही सांगा, तुम्ही मला सांगा, जर नायट्रोजन बेस PO4. जर मी म्हणत असेल याला म्हणत असेल की हे नायट्रोजन बेस आहे, नीट लक्ष द्या, जर मी याला म्हणत असेल नायट्रोजन बेस आहे, याचा अर्थ ते विदाऊट नायट्रोजन तयार होईल का? तुम्हीच सांगा. इज इट पॉसिबल? नो म्हणजेच नायट्रोजनची आवश्यकता झाली, फॉस्फरसची आवश्यकता झाली. म्हणून वनस्पतींना आणि झाडांना सगळ्यांना सेल डिव्हिजन करायला, ग्रोथ जर तुम्हाला नॉर्मल पाहिजे असेल, झाडाची वाढ नॉर्मल झाली पाहिजे असं वाटत असेल, मुलांची वाढ नॉर्मल झाली पाहिजे असं वाटत असेल, तर तुम्हाला काय करावं लागेल? ज्यांच्यामधून नायट्रोजन मिळेल असे पदार्थ द्यावे लागतील. म्हणून शेतामध्ये नायट्रेट्स टाकले जातात, फॉस्फेट्स टाकले जातात. समजतंय तुम्हाला? अमोनियम नायट्रेट हे जनरली खत म्हणून टाकलं जातं. अमोनियम नायट्रेट, अमोनियम सल्फेट, अमोनियम नायट्रेट, फॉस्फेट, निराळ्या प्रकारचे फॉस्फेट्स टाकले जातात. त्याचं कारण काय? त्याचं कारण हे आहे की त्यांच्यामध्ये सेल डिव्हिजन प्रॉपर झाली पाहिजे, डीएनए त्यांचा प्रॉपर बनला पाहिजे, तरच ग्रोथ होईल ना. जर डीएनएच बनणार नाही तर ग्रोथ होईल का एखाद्या प्लांटची, एखाद्या ॲनिमलची? तुम्हीच विचार करा ना. पॉसिबल आहे का? नो येतंय सर. लक्षात? नो सर. म्हणून इतक्या बेसिक लेवलला जाऊन विचार करा बेटा, तुमचं माइंडसेट तसा डेव्हलप करा. म्हणजे ह्या हेट्रोसिस्ट मध्ये काय काम चालतं? नायट्रोजन फिक्सेशनचं काम. येतंय लक्षात? आणि ह्या नायट्रोजन फिक्सेशन केलं जातं, म्हणून यांना आपण काय म्हणतो? हेट्रोसिस्ट. म्हणजे यांचं काम इतर बॅक्टेरियापेक्षा डिफरंट असतं आणि यांच्या बॉडीवर पूर्ण एक कव्हरिंग असतं, एक नरम असं कव्हरिंग असतं पूर्ण याच्या बॉडीवर. याला म्हणतात म्युसिलॅजिनस शीथ. त्याला काय म्हणतात? म्युसिलेजने बनलेलं आहे म्हणून त्याला काय म्हणतात? म्युसिलॅजिनस शीथ. त्याला म्हणतात म्युसिलॅजिनस शीथ. जनरली हे तुम्हाला कुठे पाहायला मिळतात? हे अशा पद्धतीचे जे बॅक्टेरिया असतात फ्रेश वॉटर मध्ये पाहायला मिळतात. कुठे पाहायला मिळतात? फ्रेश वॉटर मध्ये पाहायला मिळतात. फ्रेश वॉटर म्हणजे जे समुद्राचं पाणी सोडून, तलावातलं पाणी, विहिरीतलं पाणी, आलं लक्षात? तलावातलं पाणी, विहिरीतलं पाणी, नदीतलं पाणी, या सगळ्या पाण्याला आपण काय वर्ड यूज करतो? फ्रेश वॉटर. पुढे काय म्हणतोय? पुढे तो द बॉडी इज कव्हर्ड विथ म्युसिलॅजिनस शीथ. यस, द जेनेटिक मटेरियल इज टिपिकल प्रोकॅरियोटिक. सगळ्यांना माहिती आहे, कारण हे बॅक्टेरिया येतं, यांच्याकडे जेनेटिक मटेरियल कसं असेल? सेम. त्याच्यानंतर फोटोसिंथेटिक पिगमेंट काय काय असतं? व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. जर हे ऑटोट्रॉपिक असतील तर यांच्याकडे फोटोसिंथेटिक पिगमेंट काय काय असू शकतं? फोटोसिंथेटिक पिगमेंट्स आर क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, झॅन्थोथाइल्स. झांथोफिल. आणि जर झांथोफिल तुम्ही पाहिलं असेल बघा, तुम्हाला एक गंमत सांगतो. तुम्ही पाहिलं असेल, झाड जेव्हा उगवतं ना, कुठलंही झाड बघा, अगदी छोटंसं झाड लावून बघा, मग कधी कधी झाडाचं ऑब्झर्वेशन करायला शिका. बिंग ए बायोलॉजी स्टुडंट ऑब्झर्वेशन करा. ॲनिमल मिळाला ना, त्या ॲनिमलचं ऑब्झर्वेशन करत जा. प्लांट मिळालं, प्लांटचं ऑब्झर्वेशन. छोटे छोटे झाड बघा, त्यांचे पानं पिवळे असतात. पाहिलंय का सगळ्यांनी? सुरुवातीचे पानं पिवळे असतात आणि नंतर ते हिरवी होत जातात. बघितलंय का सगळ्यांनी? एव्हरीबडी हॅज ऑब्झर्व्ड. बघितलंय का सगळ्यांनी? त्यावेळेला त्यांच्यामध्ये जे पिगमेंट असतं त्याला म्हणतात झांथोफिल. त्याला काय म्हणतात? झांथोफिल. आणि जर ते लालसर दिसत असतील, म्हणजे असं समजा तुम्ही की भगव्या रंगाशी मिळते जुळते दिसत असतील, तर त्याला म्हणतात कॅरोटीन. कॅरेटचा कलर, कॅरेट कसं असतं? लालसर गुलाबी असतं ना, किंवा भगव्या रंगाचं असतं. कॅरेट पाहिलं ना सगळ्यांनी? गाजर कसं असतं? त्याला आपण म्हणतो कॅरोटीन. ज्याच्यामध्ये कॅरेटमध्ये कॅरोटीन असतं. त्याच्यावरनं त्याचं नाव पडलेलं आहे कॅरोटीन. झांथोफिल येलोइश स्ट्रक्चर असेल तर झांथोफिल, आणि ग्रीन असेल तर म्हणजे सगळ्या प्लांट्सचं ओरिजिन सुद्धा बॅक्टेरिया पासून झालेलं आहे. हे तुम्हाला लक्षात आलं.
अशा पद्धतीने याला आपण यू बॅक्टेरिया बद्दल माहिती जाणून घेतली, समजून घेतली. आता बरेचसे बॅक्टेरिया जे आहेत यांच्यामध्ये काही या यू बॅक्टेरिया मधले काही बॅक्टेरिया डिकम्पोजर्स म्हणून बॅक्टेरिया काम करतात. सम ऑफ द बॅक्टेरिया आर डिकम्पोजर्स. सम bacteria acts as decomposers. They break large molecules, मोठ्या molecules ला they break large molecules into smaller forms. छोट्या मॉलिक्यूल मध्ये तोडून टाकतात. या प्रॉपर्टीला म्हणतात डिकम्पोजिशन, विघटन करणे, तोडून टाकणे. हे पण प्रॉपर्टी आपल्याला. यांच्यामध्ये कोणते बॅक्टेरिया येतात? नायट्रीफाईंग बॅक्टेरिया. नायट्रीफाईंग बॅक्टेरिया हे नायट्रोजनचं फिक्सेशन करतात. हे प्लांटला सांगतात बरेचदा, मला तुमच्या रूटवर राहायला द्या ना जागा. प्लांट म्हणतात ठीक आहे, काय हरकत नाही, घ्या जागा, पण तुम्हाला आम्ही राहायला दिल्यावर तुम्ही आम्हाला त्रास तर नाही देणार. ते म्हणतात काय राहावं, आम्ही फार गरीब माणसं आहोत, आम्ही फार गरीब जीव आहोत, आम्ही कशासाठी तुम्हाला त्रास देऊ, उलट आम्ही तुम्हाला मदत करू. प्लांट म्हणतात काय मदत करणार? अहो तुम्हाला सांगतो, आम्ही काय करतो, आमच्याकडे मोठी प्रॉपर्टी आहे. आम्ही काय करतो, जमिनीतला किंवा ऍटमॉस्फिअर मधला नायट्रोजन घेतो आणि तो आम्ही फिक्स करतो, तुम्हाला देतो आम्ही, तुम्हाला सप्लाय करू. तुम्ही बदल्यात आम्हाला 2 गोष्टी द्याल का? काय काय? तुम्ही आम्हाला थोडंसं न्यूट्रिशन देत जा, आणि थोडंफार राहायला जागा द्या. या 2च गोष्टी आम्ही मागतो. आणि मग हे नोड्युल्स मध्ये राहतात, हे घरं बनवतात. तुम्ही पाहिलं असेल, जे मुलं शेतकऱ्यांचे मुलं त्यांना माहिती आहे, जर तुम्ही शेंगदाण्याचं काय म्हणतात, भुईमुगाच्या शेंगा जर उपटून काढल्या असतील तर त्या मुळांवर गाठी असतात. डाळी जर तुम्ही कधी डाळीचं एखादं झाड जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यावर गाठी असतात. त्याच्यामध्ये हे नायट्रीफाईंग किंवा नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया असतात, ज्यांना आपण अझॅटोबॅक्टर असे पण म्हणतो. आणि हे जे बॅक्टेरिया असतात हे काय करतात, प्लांटला हेल्प करतात. येतंय लक्षात? आजकाल अशी पद्धत आलेली आहे, सायंटिस्ट लोकांनी, ऍग्रिकल्चरल सायंटिस्ट जे असतात ते सांगतात की त्या मातीमध्ये मिसळून टाका यांना, हे बॅक्टेरिया मिसळून टाका, त्यामुळे पीक तुमचं जोमदार येईल. आता तुम्हाला रोल कळला की नायट्रोजन जर प्लांटला मिळालं तर प्लांटचं काय वाढेल? सेल डिव्हिजन वाढेल. सेल डिव्हिजन झाली तर प्लांट व्यवस्थित ग्रो करू शकेल, तुम्हाला जास्त प्रमाणात फूड देऊ शकेल. आय थिंक दिस इज अब्सोल्युटली क्लिअर. आता तुम्हाला होमवर्क सांगतो. होमवर्क असा आहे की उद्या यू बॅक्टेरियाचं संपूर्ण त्यांचे जे हे आहेत, काय म्हणतात त्याला, त्यांचे एक्झाम्पल्स आहेत निराळ्या टाईप नुसार, तर ते एक्झाम्पल्स लिहून आणायचे. हे आजार करणारे यू बॅक्टेरिया कोणते आहेत, फोटोसिंथेसिस करणारे यू बॅक्टेरिया कोणते आहेत, त्याच्यानंतर नायट्रोजन फिक्सिंग करणारे बॅक्टेरिया कोणते आहेत, हे सगळे एक्झाम्पल्स आहेत. ते प्रॉपरली लिहून आणा. आणि नो स्टॉपची डायग्रॅम जी आहे, ज्याला तुम्ही सायनोबॅक्टेरिया म्हटलं, त्याची डायग्रॅम काढून ठेवा. गुड बाय, थँक्यू. सर प्लीज एकदा सांगा ना, काय होमवर्क दिलं तुम्ही? काय काय सांगितलं? नो स्टॉपची डायग्रॅम सांगितली आणि यू बॅक्टेरियाचे सगळे एक्झाम्पल्स लिहायला सांगितले. ओके सर.